ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। अशोक खरातची आणखी एक प्रॉपर्टी सील करण्यात आली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील प्रॉपर्टी सील झाल्याची माहिती। एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमच्या तपासणीनंतर अशोक खरातची नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीचे देखील कार्यालय आता सील करण्यात आले। सातारा जिल्ह्यातील वई तालुक्यातील भुईंज येथील आई जिजाऊंच्या वंशजांच्या जाधवराव वाड्यात रामनवमीचा भव्य उत्सव साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी राजेंची कन्या राणू अक्का यांच्या सासरी भुईंजमध्ये रामभक्तांचा उत्साह साजरा करण्यात आलाय। सुमारे 350 ते 400 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली ही रामनवमी परंपरा आजही अखंडितपणे जपली जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या राणू अक्का या वाड्यामध्ये त्यांना दिलं होतं आणि याच भुईंज वाई तालुक्यातल्या भुईंज येथे जाधवरावांच्या वाड्यामध्ये गेल्या 350 वर्षापासून रामनवमी साजरी केली जाते। आपण थेट बातचीत करणार आहोत जाधवराव वाड्यातीलच भैयासाहेब जाधव यांच्याशी। भैयासाहेब, लोकशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। नमस्कार। 350 वर्षाची पार्श्वभूमी आहे, रामनवमी आज संपूर्ण देशभरात साजरी होते, कसं बघता याच्याकडे, काय सांगा? हा उत्सव शतकानुशतके वर्षापासून आमच्या वाड्यामध्ये चालत आलेला आहे। याची एक आख्यायिका अशी आहे की ह्या ज्या मूर्ती आहेत रामपंचायतन, हे रामदास स्वामींच्या सूचनेवरून कल्याण स्वामींनी इथं या वाड्यामध्ये स्थापन केलेलं। तर 300-350 वर्षाची परंपरा आहे। म्हणजे जाधवराव कुटुंबियांच्या वतीने या वाड्यामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो। हे खरं तर सिंदखेड राजाचं घराणं आहे आणि सिंदखेड राजा बुलढाणा इथून हे घराणं या ठिकाणी भुईंज या ठिकाणी स्थायिक झालेलं आहे आणि हे संस्थानिक काळापासून हे लोक या रामनवमीचा उत्सव साजरा करत आहेत। रामनवमीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आज भुईंज येथील जाधवरावांच्या वाड्यामध्ये शेकडो वर्षापासून संपन्न होत असलेला रामनवमीचा सोहळा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये संपन्न झाला। या निमित्तानं सर्व सुहृदयी स्नेहांची भेट झाली। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतोय। त्यातच आता बीडमधून काढण्यात आलेल्या दुचाकी शोभायात्रेतील डीजे पोलिसांनी ताब्यात घेत बंद केल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। तर रामभक्तांनी हा डीजे आमचा नसून हा डीजे वडवणीला जात आहे, हा पोलिसांनी का रोखला असा सवाल उपस्थित केलेला आहे। जोपर्यंत पोलीस हा डीजे सोडणार नाही तोपर्यंत ही मिरवणूक पुढे जाणार नाही म्हणत आक्रमक पवित्रा या नागरिकांनी घेतला। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।